साठी तुम्हाला 2 चॅप्टर सांगितलेले आहेत. 10 MCQs असतील. त्यामध्ये एक प्रॉब्लेम असेल, न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचा आहे तुम्हाला. त्याचे आन्सर्स हे MCQ मध्ये दिलेले आहेत ऑलरेडी. ओके, 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यापैकी एक ऑप्शन तुम्हाला तिथं चूज करायचा आहे. ओके, तर असाइनमेंट जर समजा तुमच्या झाल्या असतील तर तुम्ही सबमिट करा क्लासरूमवर. जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर असाइनमेंट सबमिट करत जा. ओके, त्यामुळं एक काम हलकं होतं जनरली असाइनमेंटचं. आणि प्रत्येक चॅप्टर झाल्यानंतर आपण असाइनमेंट प्रोव्हाइड करतो. 3rd चॅप्टर हा शेवटच्या पार्ट मध्ये आहे. आता लास्ट बीट आज आपण कव्हर करणार आहोत. दॅट इज द रिएक्टिव्ह पॉवर जनरेशन बाय द सिंक्रोनस मशीन. In the previous lecture, we are discuss that automatic voltage regulator. त्याची आपण डायग्राम ड्रॉ केलेली होती, ब्लॉक डायग्राम आपण ड्रॉ केली. आफ्टर दॅट वन we explain that all blocks in your block diagram with their function. ओके, त्याचे जे काही फंक्शन्स आहेत किंवा त्याची जी वर्किंग आहे आणि व्हॉट इज द इम्पॉर्टन्स, व्हॉट इज द फंक्शन ऑफ अ ऑटोमॅटिक व्होल्टेज रेग्युलेटर, हेही आपण कालच्या लेक्चर मध्ये बघितलेलं होतं. नेक्स्ट वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दॅट रिएक्टिव्ह पॉवर जनरेशन फॉर अ सिंक्रोनस मशीन. Okay, just wait, I will change the slides here. Write down their heading, that is the reactive power generation by synchronous machine is there. According to this particular synchronous machine, okay, in the previous lectures we are discussed that synchronous machine is operate on a 2 power factors are there or 3 power factors. पण मेनली आपण डिस्कस करणार आहोत, that is the lagging power factor and the leading power factor. We can also say that this synchronous machine generates the lagging reactive power VAR, and also this synchronous machine generates the leading reactive power. जर समजा एखाद्या पर्टिक्युलर सिंक्रोनस मशीन मधून जर आपल्याला 2 टाइपचे पॉवर फॅक्टर प्रोड्यूस होताना दिसत असतील किंवा जर भेटत असतील तर तीच सिंक्रोनस मशीन लीडिंग पॉवर फॅक्टर आणि लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर आणि लीडिंग रिएक्टिव्ह पॉवर सुद्धा जनरेट करते. ओके, दिस पर्टिक्युलर कंट्रोल ऑफ लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर अँड लीडिंग रिएक्टिव्ह पॉवर बाय युजिंग द एक्साइटेशन, that is nothing but the field current of your synchronous machine. Okay, that is nothing but your excitation which are given to your synchronous machine. तुम्ही जे एक्साइटेशन प्रोव्हाइड करता तुमच्या सिंक्रोनस मशीनला, त्या एक्साइटेशनच्या व्हॅल्यू वरून आपल्याला ह्या 2 टाइपच्या रिएक्टिव्ह पॉवर भेटतात. एक असेल तुमची लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर, दुसरी असेल तुमची लीडिंग रिएक्टिव्ह पॉवर. आपण पहिल्या पर्टिक्युलर लाईन मध्ये तेच सांगितलेलं आहे. द सिंक्रोनस जनरेटर्स are able to produce the lagging and leading VARs. Okay, what is the VAR? That is the reactive power. Simple, that is the reactive power is there. Okay, just wait. हा, आता बघा, मग हे जे काही रिएक्टिव्ह पॉवर तुमची प्रोड्यूस होणार आहे, दॅट पर्टिक्युलर पॉवर इज मेनली डिपेंड्स ऑन द एक्साइटेशन इज देयर. What is the which type of excitations we have used here? There are the 2 excitations are there. That is the DC excitation, but that is types of a DC excitation and AC excitation. But which excitation we have to use here for producing the lagging and leading reactive powers? Lagging आणि leading reactive power produce करण्यासाठी आपल्याला 2 टाइपचे एक्साइटेशन आपल्याला यूज करायचे आहेत. That is the under excitation
and overexcitation. ज्या वेळेस तुम्ही एखाद्या मशीन मध्ये अंडर एक्साइटेशन प्रोड्यूस करता किंवा तुम्ही देता त्याला अंडर एक्साइटेशन, दॅट मोटर और दॅट सिंक्रोनस मशीन इज अंडर एक्साइटेड, देन that particular machine produces the lagging reactive power. That machine produces the lagging reactive power. When the machine is overexcited, then that particular machine produces the leading reactive power. आता ह्यामध्ये काही अवघड आहे का हो सांगा? काही त्यामध्ये कन्सेप्च्युअल नॉलेज म्हणा किंवा काही आपल्याला अप्लाय करायचंय का? नाही. If the field current is increases greater than the particular load current, then that motor is overexcited. If the field current is increases, okay, more, then that particular motor is overexcited, and if the field current is low or minimum, then that particular motor is known as a underexcited synchronous motor is there. Okay. सेकंड पॉइंट मध्ये सुद्धा आपण तेच सांगितलं, ज्यावेळेस तुमच्या पर्टिक्युलर ओव्हर एक्साइटेशन मध्ये ज्यावेळेस तुम्ही सिंक्रोनस जनरेटर यूज करता फॉर एक्साइटेशन पर्पज और ओव्हर एक्साइटेशन ज्यावेळेस त्याला प्रोव्हाइड करता, त्यावेळेस तो काय तयार करतो? तुमची लीडिंग रिएक्टिव्ह पॉवर तयार करतो. अँड इफ द अंडर एक्साइटेशन इज प्रोव्हाइडेड, देन दॅट पर्टिक्युलर सिंक्रोनस मशीन प्रोव्हाइड्स और जनरेट्स द लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर. ओके, गेटिंग माय पॉइंट? हा, लक्षात येते? हा, टेल मी ऑनलाईन स्टुडंट्स. हा, अजून एक आहे ओव्हर एक्साइटेशन म्हणजे ओव्हर एक्साइटेशन मीन्स इट गिव्स और सप्लाइज द रिएक्टिव्ह पॉवर, सप्लाइज द VAR. ओव्हर एक्साइटेशन ज्यावेळेस तुम्ही प्रोव्हाइड करता त्यावेळेस तुमच्या सिस्टीम मध्ये किंवा तुमची जी काही सिंक्रोनस मशीन आहे ती पॉवर काय करते? सप्लाय करते. इट ऍक्ट ऍज अ कॅपॅसिटर. ओव्हर एक्साइटेशन मीन्स इट इज अ कॅपॅसिटर. ओके, दॅट सिंक्रोनस मशीन ऍक्ट ऍज अ कॅपॅसिटर, बट इन केस ऑफ अंडर एक्साइटेशन, that machine absorbs the reactive power and it acts as a inductor. लक्षात येते? समजते जनरल? That means the over excitation performs the capacitor operation or capacitance operations, and the under excitation performs the like as a inductors. Getting my point? Okay. हा, ऑनलाइन स्टूडेंट्स टेल मी, समजलं का? हे मीन्स दॅट इज नथिंग बट युअर कॅपॅसिटन्स, दॅट ऑपरेशन लाईक ऍज अ कॅपॅसिटन्स आर देअर, अँड इफ अंडर एक्साइटेशन वी हॅव टू कन्सिडर हिअर, देन दॅट ऑपरेशन ऑफ सिंक्रोनस मशीन लाइक्स ऍज अ इंडक्टन्स. ओके, supplies the reactive power and absorbs the reactive power is there. That is the general description about that one. Okay, there are the two problems are there. Okay, that is the two limits. आता ह्या दोन्ही पॉवरला मला काय करायचं? आता सप्लाय केली, एक ठराविक व्हॅल्यू आहे, समजा मी 100 कन्सिडर करतो. काय होतं आता ज्यावेळेस आपण कन्सिडर करतो 100 VAR आपण कन्सिडर करू आता, that is the फिक्स व्हॅल्यू इज देअर. ओके, 100 ही काय आहे? तुमची फिक्स व्हॅल्यू आहे. जर समजा आता मला सप्लाय केल्यानंतर पॉवर पर्टिक्युलर 100 मला जे पाहिजे होतं, समजा मी काय केलं आता सुरुवातीला आपल्याला पर्टिक्युलर तुम्ही सप्लाय केला. ओके, वी हॅव टू सप्लाय दॅट रिएक्टिव्ह पॉवर. म्हणजे एक असा पॉइंट येईल की त्या पॉइंटला तुमचा 100 VAR तुमचं सॅटिस्फाय होईल. ओके, मीन्स when we supplies the power we have to getting 100 VAR. ओके, आपण जर सप्लाय केली पॉवर तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय? 100 VAR त्या ठिकाणी आपल्याला भेटलं समजा. Okay, that is the one limit is there. And second one, if we get the 120 VAR, जर समजा तुमच्याकडे ऑलरेडी 120 आहे, मग मला काय करायचं? आता त्या पॉवरला कमी करायचंय, 100 वर घेऊन यायचंय. Then in that case we have to absorb the reactive power. How much? That is a 20 VAR reactive power is absorbed
फ्रॉम दॅट पर्टिक्युलर पॉइंट. म्हणजे सप्लाय आणि ऍब्झॉर्ब हे दोन्ही ऑपरेशन ऍट अ टाइम सुद्धा तुम्हाला रन करावे लागतील. लक्षात येते, समजते. मग आपण एक डिव्हाइस वापरलेला होता बघा अगोदरच्या केसमध्ये किंवा अगोदरच्या, दॅट इज द स्टॅटिक VAR कॉम्पेन्सेटर इज देअर. In that static VAR compensator, one reactor and one capacitor is provided there. म्हणजे जर समजा पॉवर ऍब्झॉर्ब करायची असेल, हाऊ मच पॉवर इज ऍब्झॉर्बिंग हिअर? 20 VAR पॉवर इज ऍब्झॉर्बिंग हिअर बाय युझिंग दिस रिएक्टर. लक्षात येते. आणि जर समजा तुम्हाला पॉवर 20 VAR पॉवर आता सप्लाय करायचंय, मीन्स वी हॅव टू गेटिंग हिअर 80 VAR. तुम्हाला आता काय करायचंय, ह्या रेंज पर्यंत जायचंय, मला 100 VAR पर्यंत जायचंय. मग ती पॉवर कोण सप्लाय करतो? तुमचा कॅपॅसिटर. दॅट इज नथिंग बट दिस वन. ज्यावेळेस तुम्ही स्टॅटिक VAR कॉम्पेन्सेटर बघितलं होतं आपण, त्यावेळेस सुद्धा ह्या गोष्टी दोन्ही इन्क्लूड केलेल्या होत्या. ओके, जस्ट वेट. पर्टिक्युलर तुमच्या सिस्टीम मध्ये, हा इकडे लक्ष द्या आता. इफ द रिएक्टिव्ह पॉवर जनरेशन इज कॅरिड आउट, ओके, गरजेपेक्षा जर समजा तुमचं रिएक्टिव्ह पॉवर ही जास्त झाली किंवा त्याचं जनरेशन जर समजा तुम्ही त्या ठिकाणी इन्क्रीज झालं, रिएक्टिव्ह पॉवर जनरेशन इज परफॉर्म, देन there are the two effects. Okay, first one, that particular excitation, okay, rotor heating is carried out. First two heatings are there. First one, that is the rotor heating. एक्साइटेशन किंवा पर्टिक्युलर रिएक्टिव्ह पॉवर जनरेशन होत असेल, जनरेशन मुळे किंवा ज्या वेळेस तुम्ही पर्टिक्युलर तुमचं रिएक्टिव्ह पॉवर जनरेशन किंवा सिंक्रोनस मशीन रन करत असताल, त्यावेळेस त्या ठिकाणी दोन हिटिंग्स ह्या कॅरिड आउट होतात. फर्स्ट वन, दॅट इज द रोटर हिटिंग. दिस पर्टिक्युलर हिटिंग इज ओनली जनरेट्स और इन्क्रीजेस बाय मॅक्सिमम एक्साइटेशन. जास्तीचं एक्साइटेशन प्रोव्हाइड केल्यामुळं तुमच्या पर्टिक्युलर सर्किटमध्ये रोटरची हिटिंग होते. नुसतं रिएक्टिव्ह पॉवर जनरेशन चांगलं आहे किंवा तिथं द्यायलंय ते सप्लाय करतंय किंवा ऍब्झॉर्ब करतंय म्हणून ते चांगलं असं आहे काही नाही. कुठल्याही गोष्टीला दोन साइड असतात, एक ऍडव्हान्टेजेस अँड एक डिसएडव्हान्टेजेस. ऍडव्हान्टेजेस काय आहे? दॅट पर्टिक्युलर पॉवर इज मेंटेन द लेवल, इट मेंटेन द व्होल्टेज, इट गिव्स द स्टेबल ऑपरेशन, जे की आपण कालच्या लेक्चर मध्ये बघितलं. ऑटोमॅटिक व्होल्टेज रेग्युलेटर मध्ये जे फंक्शन्स आपण बघितलेले होते ते सगळे ऍडव्हान्टेजेस होते त्याचे. बट इन केस ऑफ अ रिएक्टिव्ह पॉवर जनरेशन देर आर द टू इफेक्ट्स आर देर. फर्स्ट वन, दॅट इज द रोटर हिटिंग. ड्यू टू द जनरेशन ऑफ रिएक्टिव्ह पॉवर, तुमच्या मशीन मध्ये जर रिएक्टिव्ह पॉवर जनरेट होत असेल तर पहिलं काय येईल? रोटर हिटिंग इज देअर. देर इज अ प्रॉब्लेम, सिंपल. अँड what is the reason behind to increase that heat? That is the maximum excitation is there. Excitation जर समजा तुम्ही मॅक्झिमम फॉरवर्ड केलात, सिंपल आहे. एक्साइटेशन मीन्स काय रे? फील्ड करंट आहे. करंट जर समजा इन्क्रीज झाला तर काय होणार आहे? I स्क्वेअर आर टी इज देअर. I स्क्वेअर आर टी म्हणजे काय? हीट आहे. म्हणजे तुम्ही हा करंट इन्क्रीज केलात, स्क्वेअर मध्ये म्हणा 5 ने इन्क्रीज केलात तर हीट 25 ने इन्क्रीज होते. स्क्वेअरच्या फॉर्मॅट मध्ये आहे ना ते. किंवा सिंपल आपण कन्सिडर करू 25. हीट जर समजा 25 न कन्सिडर झाली तर काय होईल? 5 न इथं इन्क्रीज होणारच आहे. ती व्हॅल्यू आपल्याला छोटी दिसते, बट इट लार्ज अफेक्ट्स ऑन द सिंक्रोनस मशीन. सेकंड वन, दॅट इज द स्टेटर हिटिंग इज देअर. This type of heating is carried out or produces in the machine by using the loading. When the maximum load is given to that motor or machine, maximum load or loading. Rotor heating कशामुळे होते? Excitation मुळे. Maximum excitation is provided to your rotor heating. Okay, or we have to provided a maximum excitation. Then what is the cause of that excitation? Rotor heating. काय होणार आहे? रोटर हिट होणार आहे जनरली. इफ द लोडिंग इज इन्क्रीजेस,
वी हॅव टू चेंज द डेल्टा अँगल, लोड अँगल इज देअर. आपल्याला बघायचं आहे फॉरवर्ड नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण हे सुद्धा बघणार आहे. दॅट इज नथिंग बट द डेल्टा. ओके, डेल्टा इज नथिंग बट द लोड अँगल इज देअर. ओके, angle between the VT and EQ. Okay, E is nothing but EMF, terminal voltage and EMF, angle between this one, these two, that is the delta. This particular delta is increases, or the loading of on a synchronous machine is increases, then what is the cause? Stator is heated. म्हणजे तुमच्या सिंक्रोनस मशीन मध्ये रोटर सुद्धा हीट होतो आणि स्टेटर सुद्धा हीट होतो. मग त्याला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काय कंट्रोल करावं लागेल? दॅट इज द एक्सायटेशन, अँड सेकंड वन दॅट इज द लोड. लोड तर आपल्या हातात नाहीये. ओके, पण तुम्ही त्याला कंट्रोल करू शकता. एक्सायटेशनला सुद्धा आपल्याला कंट्रोल करता येतं. अंडरस्टँड दॅट बीट इज कम्प्लिटली गेटिंग दॅट पॉइंट. ओके, लक्षात येते, समजतंय जनरल. मग ह्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का? Online students, tell me, any doubt in this bit? Effect of excitation control is there. आता एवढं सगळं आपण बोललो जनरली. ओके, सगळं आपण स्टडी केलं जनरल किंवा बघितलोही. पण जर समजा आपल्याला एक्सायटेशन कंट्रोल करायचं असेल, इफ वी चेंजेस द IF, ओके, if we changes the IF, okay, then what is the effect on that particular terminal voltage, EMF which is generated across along the quadrature axis, EQ, okay, EQ dash, and what is the change in the power also. ओके, हे आपल्याला वन बाय वन बघायचं आहे बाय युझिंग दॅट ग्राफ. हे लक्षात आलं. मग रिएक्टिव्ह पॉवर जनरेशन बाय द सिंक्रोनस मशीन. सिंक्रोनस मशीन मध्ये रिएक्टिव्ह पॉवर जनरेट का होते? दॅट इज नथिंग बट द सप्लायज अँड ऍब्झॉर्ब द रिएक्टिव्ह पॉवर. कशामुळे होते? एक्सायटेशन मुळे. ओव्हर एक्सायटेशन, अंडर एक्सायटेशन. तयार झाल्यानंतर ती काय परफॉर्म करते? कशासारखं? कॅपॅसिटन्स अँड इंडक्टन्स. If the excitation is increases, then the rotor is heated, and if the loading is increases, the stator is heated. What is the म्हणजे रिएक्टिव्ह पॉवर जनरली जनरेट झाल्यानंतर त्याचं फंक्शन बघितलं, आणि फंक्शन बघितल्यानंतर तुम्हाला पर्टिक्युलर त्याचे कॉज सुद्धा सांगितले. ओके, नेक्स्ट आहे आता इफेक्ट ऑफ एक्सायटेशन. ओके, फर्स्टली वी हॅव टू ड्रॉ दॅट डायग्राम वन बाय वन. Okay, draw that figure when we have to explain there. After that, effect of excitation control. Look at here, this one power is there, and in this particular parameter we can draw EQ, EQ dash, VT, and the delta. Okay, that is a 0. ओके, बघा मी आता ड्रॉ करतोय जनरली. व्हॉट इज मीन बाय डेल्टा इन दिस वन? ओके, वन बाय वन आपण बघू जनरल. VT इज नथिंग बट द टर्मिनल वोल्टेज. VT is nothing but the terminal voltage. Delta, that is the rotor angle, direct axis rotor angle. EQ, EQ, that is the voltage across or along with Q axis. EQ dash,
ट्रान्झिएंट व्होल्टेज, हे कशासाठी लिहितोय, कारण तिन्ही डायग्राम मध्ये आपल्याला ह्या पॅरामीटरचा यूज होणार आहे. ओके, आय एफ इज नथिंग बट द फील्ड करंट, and P is nothing but the active power. Okay, let's see, we have to consider here first parameter. हा इकडे लक्ष द्या, ते डायग्राम नंतर ड्रॉ करा. First one, in a first case we are taken EQ is a constant, and in every parameter आपल्याला तीन ग्राफ ड्रॉ करायचे. In every parameter we have to change the IF. ओके, IF चेंज केल्यानंतर आपल्याला काय इफेक्ट पडतो आपल्या पर्टिक्युलर अवेलेबिलिटी नुसार जे पॅरामीटर आपले इथे इंडिकेट केलेले आहेत. ओके, VT, डेल्टा और EQ, EQ डॅश, IF अँड सॉरी IF नाही पॉवर. ओके, ह्या सगळ्या पॅरामीटर मध्ये काय चेंजेस होतो, हाऊ दॅट पॅरामीटर्स आर चेंजेस is directly draw that graphical format. Okay, ग्राफच्या फॉर्मॅट मध्ये आपण त्या सगळ्या पॅरामीटरला ड्रॉ करणार आहोत. ओके, हा, लेट्स सी, वी हॅव टू कन्सिडर हियर फर्स्ट ग्राफ. इन दिस फर्स्ट केस वी हॅव टू प्रोव्हाइड द EQ कॉन्स्टंट इज देअर, मीन्स क्वाड्रेचर ऍक्सिस जे व्होल्टेज आहे, ओके, व्होल्टेज अलॉंग द Q ऍक्सिस इज प्रोव्हाइड द कॉन्स्टंट. म्हणजे EQ ला जर समजा आपण कॉन्स्टंट ठेवलं, मीन्स this particular EQ is remaining constant there. Okay, that EQ remains constant. In such case, this particular EQ is a constant term when the power continuously changes. This P continuously changes or it increases, then and then also EQ remains constant. एका ठराविक व्हॅल्यूला तो काय राहतो, कॉन्स्टंट राहतो. When the EQ is constant, then that such parameter EQ dash, that is the transient voltage, there is a transient voltage is reducing. ओके, तुमचा जो काही क्वाड्रेचर ऍक्सिसच्या अक्रॉस EMF जो जनरेट झालेला आहे, त्या जनरेट झालेल्या व्होल्टेजला जर समजा तुम्ही कॉन्स्टंट ठेवला, ओके, एका ठराविक स्पीडनं तुमची मोटर रन होत असेल, त्यावेळेस तुमचे ट्रान्झिएंट्स त्या ठिकाणी तयार होणार आहेत का, एखादे व्होल्टेज किंवा फ्लक्च्युएशन त्या ठिकाणी तयार होणार आहे का, नाही. ओके, दिस वन, दिस इज द EQ डॅश इज देअर अँड दिस VT. आता बघा, ह्या दोघांवर डिपेंड आहे तो जो टर्मिनल व्होल्टेज, तुम्हाला जे फायनल व्होल्टेज भेटणार आहे सिंक्रोनस मशीनच्या अक्रॉस, दॅट व्होल्टेज कम्प्लिटली डिपेंड्स ऑन दिस टू पॅरामीटर्स. त्या दोघांचं आपल्याला काय करायचंय, एक दोघांचं आपण कन्सिडरेशन करणार आहे तिथे. If the one value is constant, another one is decreases, then the value of this particular voltage starts to decreasing. That is a VT. Okay, and that graph shown in this side. First graph is there. If the EQ is a constant, then very less terminal voltage is applied across it. We are getting the very less terminal voltage across the synchronous machine. When the power is increases, the terminal voltage starts to decreasing in nature. लक्षात येत आहे, समजतं जनरली. when the power is increases, then this terminal voltage starts to decreasing. when if the EQ is a constant, पहिल्या पॅरामीटर मध्ये ह्या दोन्ही व्हॅल्यूज तुमच्या काय आहेत, खालीच येणार आहेत. ओके, खालच्या पॅरामीटर मध्ये किंवा खालच्या पोर्शन मध्येच त्या येणार आहेत. अँड व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस डेल्टा इज स्टार्ट्स टू increasing exponentially, that is the delta is there. Okay, that is the delta, that is the load angle or rotor angle is also there. त्याला आपण लोड अँगल सुद्धा म्हणतो. लक्षात येते, समजतं जनरल मग. that is the first. In this case, what is the constant? EQ is a constant. Okay, आता second case. Again, there is active power. X axis वर काय घेणार आहेत आपण, active power घेणार आहेत. Look at here this one. In this case, EQ dash is a constant term now. Okay, this one EQ dash is a constant. Constant म्हणलं की आपण horizontal त्याला ड्रॉ करून टाकणार आहे.
Such parameters are same as previous one. आता जर समजा तुमचा EQ डॅश तुमचा पर्टिक्युलर कॉन्स्टंट असेल, ओके, दॅट EQ is having some value that is the constant. If we changes the active power, doesn't change that EQ. Okay, EQ dash is there. आता जर समजा आपण कन्सिडर केलं तर that particular EQ is lies this side. Okay, स्लाइटली तुमच्या कॅपॅसिटर सारखं ते वर्क केलं जातं. But when we take a portion, when we take a voltage, that particular voltage VT is slightly increasing. म्हणजे हा जो VT आहे तो ह्या EQ डॅशच्या जागी येतो. This portion is slightly improved. ओके, तो वर येतोय जनरली. म्हणजे तुमचं जे व्होल्टेज आहे that particular voltage starts to take a place of a EQ. EQ तुमचा वर गेला, EQ डॅश, म्हणजे तुमचा VT हा काय झाला, शिफ्ट झाला. दॅट व्होल्टेज स्टार्ट्स टू इम्प्रूव्हिंग इन नेचर. तो स्वतःमध्ये काय करतो, इम्प्रूव्ह करून घेतो जनरली. बट देर इज अ नो चेंज इन दॅट डेल्टा. ओके, डेल्टा मध्ये काहीही चेंज नाहीये. आफ्टर दॅट वन, दॅट थर्ड फिगर टेल्स अबाउट ऍक्टिव्ह पॉवर. ओके, अँड व्हॉट इज द कॉन्स्टंट हिअर? दॅट इज द VT is a constant. Now terminal voltage remains constant. आता जर मला सांगा, आपण ज्या पर्टिक्युलर थेरीचा विचार करत होतो, आपण जे आतापर्यंत शिकलं जनरली की टर्मिनल व्होल्टेज मला कॉन्स्टंट पाहिजे, त्यावेळेस मला काय करावं लागेल? ऑलरेडी आपल्याकडे लोड कोणता आहे तुमचा? इंडक्टिव्ह नेचर आहे. लोड तुमचा काय आहे? इंडक्टिव्ह आहे. इंडक्टिव्ह असल्यामुळे तुमचं टर्मिनल व्होल्टेज काय होतं? ऑब्व्हियसली डिक्रीज होतं, कमी होतं जनरल. ओके, इन जनरल आहे. जर समजा मला व्होल्टेज कमी भेटत असेल, वी हॅव टू डिक्रीज दॅट व्होल्टेज. ओके, व्हॅल्यू ऑफ दॅट व्होल्टेज स्टार्ट्स टू डिक्रीजिंग. देन व्हॉट इज द इफेक्ट? दॅट पर्टिक्युलर EQ स्टार्ट्स टू इन्क्रीजिंग. नाउ आपल्याला काय करावं लागेल? एक्साइटेशन वाढवावं लागेल. EMF विच जनरेटेड अक्रॉस द सिंक्रोनस मशीन, ओके, अक्रॉस द क्वाड्रेचर ऍक्सिस, along the quadrature axis, that EMF starts to improving, increases when the active power starts to increases. ओके, ऍक्टिव्ह पॉवर पर्टिक्युलर तुमची इन्क्रीज केला, त्या पोर्शन मध्ये तुमचा हा जो काही आहे तो EQ असेल. ओके, आणि त्याच पोर्शन मध्ये तुमचा EQ डॅश सुद्धा काय होईल? इन्क्रीज होईल. सॉरी, दिस वन EQ डॅश, दिस वन EQ. ओके, लक्षात येते? तिन्ही ग्राफ आपण ड्रॉ केलेले आहेत. पहिल्यांदा आपण काय कॉन्स्टंट घेतलं? लुक ॲट हिअर, EQ इज अ कॉन्स्टंट. सेकंड पॅरामीटर मध्ये EQ डॅश कॉन्स्टंट ठेवला, आणि थर्ड पॅरामीटर मध्ये आपण काय केलं? VT कॉन्स्टंट ठेवला. हा, दॅट इज द लोड अँगल इज देअर. दिस वन डेल्टा. देयर इज अ नो चेंज इन अ डेल्टा अँगल. जर समजा आता मला सांगा, इन केस दिस वन इज नथिंग बट द अंडर एक्साइटेशन. ओके, VT काय होईल? कमी भेटायला, म्हणजे अंडर एक्साइटेशन आहे. This is nothing but here it is also under excitation. Okay, and this one, that is the over excitation or normal excitation. But in case of this one, ह्याला आपण increase किंवा decrease करू शकतो. Okay, look at here, this portion is there, EQ dash. जर आपण consider केलं, this is the under excitation, this is the normal excitation, and this is the over excitation. म्हणजे EQ डॅश वरून आपण एक्साइटेशनला रिप्रेझेंट करू शकतो. लक्षात येते? समजतंय? मीन्स इफ वी कन्सिडर हिअर एक्साइटेशन, फील्ड करंट अक्रॉस द सिंक्रोनस मशीन इज डायरेक्टली अफेक्ट्स ऑन दिस पर्टिक्युलर 3 or 4 parameters are there. VT, EQ dash and EQ and active power also. लक्षात येते? समजतंय मग? हा, गेटिंग माय पॉइंट? हा, एव्हरीवन. तुम्हाला 60 to 80% ऍक्टिव्ह पॉवर इम्प्रूव्ह झालेली भेटते टोटल. ओके, एक्साइटेशन ह्या केसमध्ये 60 to 80% ऍक्टिव्ह पॉवर तुमची जी काही भेटणार आहे तुम्हाला आउटपुट साइडला, लोड साइडला, ती एवढी भेटते जनरली. ह्या केसमध्ये 30 to 50 भेटते, आणि ह्या केसमध्ये 10 to 20 भेटते. दॅट इज द इम्प्रुव्हमेंट ऑफ ऍक्टिव्ह पॉवर. हे सगळं कशासाठी होतंय? ऍक्टिव्ह पॉवरला इम्प्रूव्ह करण्यासाठी.
लक्षात येते, समजते जनरल. ओके, दॅट इज द इफेक्ट ऑफ एक्साइटेशन कंट्रोल इज देअर. ओके एव्हरीवन, हा you have to draw there. Okay, everybody you can draw the next graph. हे ड्रॉ केलंय का सगळ्यांनी? बरं, ड्रॉ करा ते. ऑनलाईन स्टुडंट्स यू कॅन ऑल्सो ड्रॉ दॅट वन. ओके, इथला एक ग्राफ तुम्ही बघून ड्रॉ करा ते. मी ती डायग्राम ड्रॉ करतो. तोपर्यंत एखादे 2-3 पॉइंट तुम्ही एक्स्ट्रा आपण डिस्कस केलेले असतील. दिस वन, फिगर आता आपल्याला एक्सप्लेन करायची आहे. ओके, हा नंतर ड्रॉ करा डायग्राम. एक सिंपल सांगतो. हा, this is nothing but your turbine output limit is there. Okay, this is the final limit. 100% output we have to getting this point. टर्बाइनचं जे काही आउटपुट आहे, 2 लिमिट आपण ह्या डायग्राम मध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. दिस इज नथिंग बट द टर्बाइन आउटपुट लिमिट, दिस वन. ह्याच्यावर आपल्याला टर्बाइनचं आउटपुट भेटणार नाही. सिंपल. Output is starts to increasing that this level. Okay, up to that particular this one. 100% output is there. Okay, turbine's output rotation. Then we have to consider here the rotor heating limit. This one. This portion is indicates the rotor heating limit. लक्षात येत आहे? म्हणजे दोन्ही केस मध्ये एक असेल तुमचा टर्बाइनचा आउटपुट जे की मॅक्झिमम लेवल पर्यंत रीच होईल. ती लेवल आपण इंडिकेट केली बाय दिस लाइन अँड दिस हाफ आर्क इज देअर. ओके, दिस इज द वन कंप्लीट आर्क. ओके, सर्कलचा जसा आर्क असतो ना जनरली तो, दॅट इज द फायनल लिमिट. दिस रोटर हिटिंग लिमिट इज शिफ्टेड बाय द डिफरंट रोटर. आपल्याकडे 2 रोटर आहेत बघा, एक सायलेंट पोल रोटर आहे अँड नॉन सायलेंट पोल. ओके, सायलेंट पोल रोटरची लिमिट ही पर्टिक्युलर अशी असेल, कंप्लीट आर्क असेल. आणि नॉन सायलेंट पोलची लिमिट ही पर्टिक्युलर अशी येईल, मधल्या साईडला येईल ती लिमिट. ओके, ग्राफ तुमचा तो ह्या साईडला आहे. बिकॉज देअर इज अ कन्स्ट्रक्शन जेव्हा किंवा इन्सुलेशन तुम्ही जे प्रोव्हाइड केलेलं आहे त्यावरून आहे ती लिमिट. ओके, लक्षात येते? ह्या 2 लाईन्स समजल्या काय आहेत? टर्बाइन आउटपुट लिमिट इज देअर अँड सेकंड वन इज युअर रोटर heating limit is there. Second one, we have to consider here a phi. Okay, this is the rated power factor. If we consider here, there is a 0 power factor is there. Okay, 0 per unit MVAR is there. Means 0 reactive power. At this case, the power factor is also 0. Okay, ही जी आहे limit, this one. Per unit MVAR is there. That is the total reactive power which include or which represented on a x-axis. This is the lagging reactive power and this is the leading reactive power is there. Okay, लक्षात येते? If the lagging reactive power is increases, then the power factor is also increases. तुमचा जो काही असेल. लक्षात येते? समजते जनरली? Second one, that is nothing but this is the full load excitation is there. This is the full load excitation which starts from this. आता काय होतं, जर समजा ह्या केसमध्ये हे जे लोड एक्साइटेशन आहे किंवा एक्साइटेशन आहे, फुल लोड एक्साइटेशन इज कम्प्लिटली डिपेंड्स ऑन दिस अँगल. जर समजा मी एक्साइटेशन चेंज केलं, इफ वी डिक्रीजेस दिस एक्साइटेशन, देन दिस पर्टिक्युलर लाईन शिफ्टेड फ्रॉम दिस साइड. ओके, हे एक्साइटेशन काय होईल आता इथं येईल. आणि इथून जर समजा मी लाईन ड्रॉ केली, दिस वन, लुक ॲट हिअर, मीन्स दिस पर्टिक्युलर पॉइंट, म्हणजे ह्या पर्टिक्युलर लोड अँगलला जर मी चेंज केलं, लोड अँगल इज चेंजेस, देन दॅट फुल लोड एक्साइटेशन स्टार्ट्स टू डिक्रीजिंग. एक्साइटेशन कमी झालं म्हणजे तुमचा टर्बाइन आउटपुटची लेंथ किती झाली? कमी झाली का नाही? लक्षात येते? म्हणजे तुमच्या टर्बाइन कडून भेटणारी जी आउटपुट लिमिट होती, दिस इज द आउटपुट लिमिट इज देअर, दिस वन. मीन्स टर्बाइनचं जे आउटपुट आहे, दॅट आउटपुट इज टोटली डिपेंड्स ऑन द एक्साइटेशन और डेल्टा अँगल इज देअर. लक्षात येते? समजतं जनरली? ज्या वेळेस तुम्ही एक्साइटेशन चेंज कराल, मीन्स इन दिस केस इफ द
एक्सायटेशन चेंजेस दिस पॉइंट, म्हणजे तुमचा रेटेड पॉवर फॅक्टर सुद्धा काय होतो, चेंज होतो. इथं आहे ना तो रेटेड पॉवर फॅक्टर, तो काय झाला, शिफ्ट झाला इथं. मीन्स दिस रेटेड पॉवर फॅक्टर इज ऑल्सो शिफ्टेड. मीन्स every parameter of your synchronous machine is controlled by the simple excitation. What is this one? This line. ह्या लाईन वरूनच तुम्ही पर्टिक्युलर, मग त्याची जी काही रोटर हिटिंग लिमिट आहे ती लिमिट सुद्धा काय होते, चेंज होते. अगोदर ही कंप्लीट एवढी लिमिट होती, आता इथं काय असेल, एवढाच पोर्शन येईल पर्टिक्युलर, एवढाच, दिस वन. अगोदर पोर्शन हा सुद्धा इन्क्लूड होत होता, पण आता होईल का, नाही. मीन्स when this particular excitation is changes, then that limit is changes. टर्बाइन आउटपुट लिमिट चेंज झाली, टर्बाइन आउटपुट लिमिट चेंज झाल्यामुळे रेटेड पॉवर फॅक्टर चेंज झाला. ओके, दॅट रेटेड पॉवर फॅक्टर इज ऑल्सो शिफ्टेड. अँड व्हॉट इज द अफेक्ट, दॅट रोटर हिटिंग लिमिट इज ऑल्सो डिक्रीजिंग. कमी झाली, जनरल एक्सायटेशन कमी केल्यामुळे. आपण अगोदर एक सांगितलेलं होतं बघा, मी अगोदरच्याच पॉइंट मध्ये लिहिलेलं होतं तिथं की रोटर हिटिंग जी आहे, दॅट रोटर हिटिंग इज टोटली डिपेंड ऑन मॅक्सिमम एक्सायटेशन इज प्रोव्हाइडेड टू युअर सिंक्रोनस मशीन. जी रोटर हिटिंग कॉज होते, व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट रोटर हिटिंग, दॅट इज द मॅक्सिमम एक्सायटेशन इज देअर. इफ वी कन्सिडर हिअर दिस पर्टिक्युलर पॉइंट इज द मॅक्सिमम, मीन्स फुल लोड एक्सायटेशनचा हा मॅक्सिमम पॉइंट आहे, त्यावेळेस तुमची जी रोटर हिटिंग आहे ती सुद्धा काय आहे, मॅक्सिमम आहे. ज्यावेळेस तुम्ही एक्सायटेशन डिक्रीज करता, कमी करता, त्यावेळेस रोटरची हिटिंग सुद्धा काय होते, कमी होते. लक्षात येते, समजतंय जनरल? हा, एव्हरीवन गॉट दॅट पॉइंट? प्लीज टेल मी, ऑनलाइन स्टुडंट्स, एव्हरीवन. दिस इज द कंटेंट्स ऑफ युअर सिलेबस ऑफ आवर थर्ड चॅप्टर. First one, system voltage and reactive power. We are discussed that point also. System voltage आणि reactive power चं comparison म्हणा किंवा त्याचं डिस्कशन आपण सुरुवातीला केलेलं होतं. Second one, that is the reactive power generated by the synchronous machine. Today's point are there. ओके, थोडे पॉइंट हे खालीवरी झालेले आहेत. ओके, माग पुढे आपण घेतलेले आहेत, जसे घेता येतील तसे, पण ते पॉइंट आपण कुठलेही स्किप केलेले नाहीयेत. ओके, reactive power generation by the synchronous machine and alternator also there. ओके, आता बघा ह्या ठिकाणी नेक्स्ट आहे एक्सायटेशन कंट्रोल. टाइप्स ऑफ एक्सायटेशन बघितलं. ओके, एसी एक्सायटेशन, डीसी एक्सायटेशन, ब्रशलेस एक्सायटेशन इज देअर, ते सुद्धा आपण त्या ठिकाणी स्टडी केलेलं आहे. नेक्स्ट वन, ऑटोमॅटिक व्होल्टेज रेग्युलेटर फॉर अल्टरनेटर, प्रिव्हियस वन, दॅट इज द AVR is also discussed in your last lecture. After that one, the reactive power generation and the different types of compensators we have to use there. कोणकोणते कॉम्पेन्सेटर बघितले आपण, सिरीज, शंट, स्टॅटकॉम इज देअर. ओके, स्टॅटिक VR कॉम्पेन्सेटर, सिंक्रोनस जनरेटर, त्यामध्ये रिएक्टर आणि कॅपॅसिटर आहेत, त्या दोघांचंच कंपॅरिझन आहे ते, किंवा त्यांना दोघांना घेऊन केलेलं आहे. आता इंट्रोडक्शन ऑफ अ पॉवर फ्लो कंट्रोल अँड HVDC अँड फॅक्ट्स. ओके, दिस पॉइंट इज रिगार्डिंग टू युअर हाय व्होल्टेज DC लाईन अँड फॅक्ट्स पॅरामीटर्स आर देअर. ओके, तो एक पॉइंट फक्त इंट्रोडक्शनचा पार्ट आहे, तोही पर्टिक्युलर कव्हर करू त्यामध्ये. ओके, तो लास्ट पॉइंट राहिलेला आहे तुमच्या पर्टिक्युलर थर्ड चॅप्टर मधला, हा लास्ट पॉइंट राहिलेला आहे. आता अकॉर्डिंग टू युअर सिलेबस वी हॅव टू कम्प्लिटेड आवर फर्स्ट दीज 3 और ऑल ओव्हर कंटेंट्स आर देअर. ओके, नियर अबाउट 90% चॅप्टर तुमचा थर्ड हा संपलेला आहे. ओके, 10% तुमचं राहिलंय. ह्याच्यावरच्या ज्या प्रिंटेड नोट्स आहेत किंवा PDF फॉर्मॅट आहेत, तो पॉइंट कव्हर झाल्यानंतर देण्यात येतील. ओके, असाइनमेंट तुम्हाला क्लासरूमवर सबमिट केली जाईल. ओके, अंडरस्टँड, गॉट दॅट पॉइंट एव्हरीवन? हा, टेल मी.